Now we are studying on the midnight hour, मध्यरात्रीच्या घटकेवर आपण शिकत आहोत. and I would like to finish it today. आज मला हा विषय संपवायला आवडेल. Amen. आमेन. But before we close, पण संपवण्या अगोदर I would just give you a gist of the whole summary that what we have studied. जो काय अभ्यास आपण केलेला आहे त्याची एक गोळाबेरीज मी तुम्हा लोकांना देऊ इच्छितो. Amen. Amen. So we'll just open our Bibles to Matthew chapter 25 verses 1 to 13. मत्थ्याचा 25वा अध्याय त्यातील 1 ते 13 वचन आपण काढूया. Then the kingdom of heaven shall be likened to 10 virgins who took their lamps and went out to meet the bridegroom. Now 5 of them were wise and 5 were foolish. Those who were foolish took their lamps and took no oil with them, but the wise took oil in their vessels with their lamps. But while the bridegroom was delayed, they all slumbered and slept. And at midnight a cry was heard, "Behold, the bridegroom is coming, go out to meet him." Then all those virgins arose and trimmed their lamps. And the foolish said to the wise, "Give us some of your oil, for our lamps are going out." But the wise answered, saying, "No, lest there should not be enough for us and you, but go rather to those who sell and buy for yourselves." And while they went to buy, the bridegroom came, and those who were ready went in with him to the wedding, and the door was shut. Afterward the other virgins came also, saying, "Lord, Lord, open to us." But he answered and said, "Assuredly I say to you, I do not know you. Watch therefore, for you know neither the day nor the hour in which the Son of Man is coming." मत्थ्याचा 25वा अध्याय त्यातील 1 ते 13 वचन. तेव्हा आकाशाचे राज्य 10 कुमारींसारखे होईल. त्या आपल्या मशाली घेऊन वराला सामोऱ्या जायला निघाल्या, आणि त्यातल्या 5 मूर्ख होत्या व 5 शहाण्या होत्या. कारण त्या मूर्ख कुमारींनी जेव्हा आपल्या मशाली घेतल्या तेव्हा त्यांनी आपल्याबरोबर तेल घेतले नाही, परंतु शहाण्यांनी आपल्या मशालींबरोबर आपल्या भांड्यांमध्ये तेल घेतले. मग वर उशीर लावीत असता त्या सर्वांना डुलक्या आल्या व झोप लागली. पण मध्यरात्री अशी हाक झाली की पहा, वर येत आहे, तुम्ही त्याला सामोऱ्या जायला चला. तेव्हा त्या सर्व कुमारींनी उठून आपल्या मशाली नीट केल्या. आणि मूर्ख कुमारींनी शहाण्यांना म्हटले, तुम्ही आपल्या तेलातून आम्हाला काही द्या, कारण आमच्या मशाली विझत चालल्या आहेत. पण शहाण्यांनी उत्तर दिले, त्या म्हणाल्या, कदाचित आम्हाला व तुम्हालाही तेल मुळीच पुरणार नाही, तर त्यापेक्षा तुम्ही विकणाऱ्यांकडे जाऊन आपल्या स्वतःसाठी ते विकत घ्या. आणि त्या विकत घ्यायला गेल्या असता वर आला. तेव्हा ज्या तयार होत्या त्या त्याच्याबरोबर लग्नाच्या मेजवानीस आत गेल्या, आणि दार बंद झाले. त्यानंतर त्या दुसऱ्या कुमारीही येऊन म्हणाल्या, हे प्रभू, प्रभू, आमच्यासाठी दार उघड. परंतु त्याने उत्तर देऊन म्हटले, मी तुम्हाला खची सांगतो, मी तुम्हाला ओळखीत नाही. यास्तव जागे राहा, कारण तो दिवस किंवा ती घटका तुम्हाला ठाऊक नाही. Praise the Lord. Amen. So in the parable of the wise and the foolish virgins, तर या शहाण्या आणि मूर्ख कुमारिकांचा हा जो दाखला आहे, Jesus is trying to tell us या दाखल्यात येशू ख्रिस्त आपल्याला हे सांगायचा प्रयत्न करत आहे that none of us should miss the rapture. की आपल्यातल्या कोणीही स्वर्गारोहण चुकवता कामा नये. We should know the times that we are living in. ज्या काळात आपण जगत आहोत तो काळ आपल्याला समजायला हवा. And he's trying to give us a clue that the coming of Jesus is very imminent. आणि तो आपल्याला एक क्लू द्यायचा प्रयत्न इथे करत आहे की येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन एक तर अटळ आहे आणि फार लवकर आहे. And there are many things that are going to happen that will give you a sign that he is coming. आणि बऱ्याच गोष्टी अशा घडणार आहेत, घडत आहेत, घडतील की ज्यावरनं तुम्हाला चिन्ह दिसून येतील की प्रभू येशू लवकर परत येत आहे. In Luke 21:11, लूकचा 21वा अध्याय आणि त्यातलं 11वं वचन, Jesus said, येशू बोलला, "And great earthquakes shall be in diverse places, and famines and pestilences and fearful sights and great signs shall there be from heaven." लूकचा 21वा अध्याय आणि त्यातलं 11वं वचन, येशू म्हणाले, मोठे मोठे भूमिकंप आणि निरनिराळ्या ठिकाणी दुष्काळ व मऱ्या होतील. आणखी भयंकर उत्पात व आकाशातून मोठी चिन्हे होतील. See, there were so many signs. There are so many signs that are taking place all over the world. आणि बरीच चिन्ह संपूर्ण जगभरामध्ये
आता ऑलरेडी दिसू लागलेली आहेत. So are we nearing the end? तर आपण समाप्तीच्या काळाजवळ येऊन ठेपलोय का? See, and I was going through some of those incidences that took place in the world. आणि जगभरामध्ये ज्या काही घटना घडतायत त्याचा थोडाफार अभ्यास मी करत असताना And then I found it out. मला असं आढळलं की From 2012, many things have started happening. 2012 पासून बऱ्याच गोष्टी घडायला सुरुवात झालेली आहे. Like in one country, जसे एका देशात as people were driving their cars, लोक आपल्या गाड्या चालवत असताना suddenly thousands of birds started falling on the road. अचानक हजारो पक्षी रस्त्यावर पडू लागले. Falling from the sky. आणि आकाशातनं हजारो पक्षी रस्त्यावर पडू लागले. They are falling dead on the road. आणि रस्त्यावरती मरू लागले हजारो पक्षी. What is this sign? हे काय चिन्ह आहे? People were saying we have never seen anything like this sort before. लोक म्हणायला लागले की अशा पद्धतीचं अगोदर आम्ही कधीच पाहिलं नव्हतं. Then we saw earthquakes happening all over the world. त्याच्यानंतर संपूर्ण जगभरामध्ये आपण भूकंप होताना पाहिले. Then I've read it in some through the internet also. आणि नेटवर सुद्धा काही गोष्टी मी वाचल्या. How in one place thousands of fish were washed on the shore. कशा पद्धतीने एका जागी समुद्र किनारी हजारो मासे येऊन असे जमलेले. About more than 20 tons of fish just landed on the shore. 20 टनाहून जास्त टन मासे समुद्र किनारी येऊन ठेपलेले. And as they appeared, they just vanished also. आणि जसे ते आले तसे ते गेलेही. See, these are the news that are flashed all over the world channels. या ज्या सगळ्या बातम्या आहेत त्या संपूर्ण जगभरातल्या बातम्यांच्या चॅनल्स वरती दिसतात. In New Zealand, न्यूझीलंड मध्ये I heard that there were fires which burnt acres and acres of land. मी असं ऐकलं की अशी आग आली की ज्या आगीमध्ये एकर आणि एकर जमीन जळून राख झाली. In Australia, ऑस्ट्रेलियामध्ये 24 places in one day the fires were catching up all over the land. 24 ठिकाणी एका दिवशी 24 ठिकाणी ऑस्ट्रेलियामध्ये आग सगळीकडे लागायला लागली. They didn't understand why it happened. त्यांना कळेच ना की असं का व्हायला लागलं. In Montana मध्ये 90% 90% of the deers that they had, जी हरणं त्यांच्याकडे आहेत त्यातली 90% suddenly they were found in that Montana river, all of them dead. 90% हरणं त्यांना मोंटाना नदीपाशी मेलेली आढळली अचानक. For 100-mile stretch, 100 मैलच्या त्या पट्ट्यावर every place there were deers dead. सगळीकडे हरणं मेलेली सापडली. Something strange. म्हणजे वेगळं विचित्र Something strange. काहीतरी विचित्र जे अगोदर झालेलं नाही. And the most amazing thing was, आणि सगळ्यात आश्चर्यकारक बाब ही, some strange kind of sounds were heard in most places of the earth. काही विचित्र प्रकारचे आवाज संपूर्ण पृथ्वीवरती भूमीवरती ऐकू यायला लागले. People from Europe had complained that they heard strange, weird sounds emitting from the atmosphere. युरोप मधल्या काही लोकांनी ही तक्रार केली की आम्हाला वातावरणातनं काहीतरी विचित्र पद्धतीचा आवाज ऐकू आला. And it was relayed through many TV channels. आणि बऱ्याच टीव्ही चॅनलवर हे सांगण्यात आलं. Even in America, अमेरिकेत people heard these strange sounds. लोकांनी हा विचित्र आवाज, हा विचित्र नाद अमेरिकेत पण लोकांनी ऐकलेला आहे. In Ireland, आयर्लंडमध्ये, in Scotland, स्कॉटलंडमध्ये, in Canada, कॅनडात people have been questioning what this strange sound is. लोक प्रश्न विचारतायत की हा विचित्र आवाज, हा विचित्र ध्वनी काय आहे. It was like the rumbling in the atmosphere. म्हणजे वातावरणात काहीतरी असा गडगडाट, काहीतरी आवाज. Some people even said it's a trumpet call. काही लोक असंही म्हणू लागले की बहुतेक हा कर्णा वाजलेला आहे. The scientists say it's all electromagnetic waves that is being sent from time to time. आता शास्त्रज्ञ म्हणतात की या सगळ्या काहीतरी वेव्स आहेत, लहरी आहेत की ज्या वेळोवेळी पाठवल्या जातात. But Paul also said, पण पॉलही बोललेला the आहे, whole earth groaneth संपूर्ण पृथ्वी कणत आहे असं पॉल and म्हणाला. travaileth in pain. संपूर्ण पृथ्वी कणत आहे, वेदनेमध्ये कणत आहे असं पॉल म्हणाला. Is this one of the signs? आता ही जी चिन्ह प्रभूंनी सांगितलेली आहेत त्या चिन्हांपैकीच ही काही चिन्ह म्हणायची का? Even in Florida, many people had said that they had the UFO sightings. They saw UFOs. फ्लोरिडामध्ये त्यांनी असं सांगितलं की त्यांना आकाशात UFO दिसले, म्हणजे काही दिसलं आकाशात, म्हणजे अशा उडणाऱ्या वस्तू ना. Yes, and many places people saw this. अनेक जागी लोकांनी हे पाहिलं. And they don't know what is it. आणि लोकांना माहित नाही की हे काय आहे. Even in Israel, इस्रायलमध्ये UFO sightings were declared. UFO लोकांना आकाशात उडताना दिसलेत.
And in one place I read that there were thousands of turtles dead on the seashore. एका जागी मी असं वाचलं की समुद्र किनारी हजारो कासव मेलेली आढळली. Why? Nobody knows. का? याचं कारण कुणालाही माहित नाही. In Pakistan, a huge whale just came and landed on the shore. पाकिस्तानात एक मोठा वेल मासा अचानक समुद्र किनारी येऊन पडला. Another place, अजून एका जागी millions of blackbirds were seen in a particular city. करोडो काळे पक्षी एका विशिष्ट शहरात दिसले. They were stretching 3 miles radius. आणि 3 मैलच्या अंतराळात त्यांनी पूर्ण कव्हर केलेली ती All the जागा. people hid in their homes. सगळी माणसं त्याला आपापल्या घरात लपून बसली अक्षरशः. People said, we have never seen like this before. आणि लोक म्हणाले की असं आपण अगोदर कधी पाहिलेलं नाहीये. In Panama City, they saw the whole clouds. It had stretched over all the huge buildings. पनामा सिटीत त्यांनी असं एक दृश्य पाहिलं की मेघ इमारतींना व्यापून जात आहे. इतके सारे मेघ उतरले. Another place, thousands of dolphins dead. अजून एका जागी त्यांना आढळलं हजारो डॉल्फिन्स मेलेले आहेत. We are hearing as though now the world war will break out any आणि time. आपण असं वाचतोय, आपण असं ऐकतोय सगळीकडनं की आता महायुद्ध, जागतिक युद्ध कधीही सुरू होऊ शकतं. And Jesus said येशू बोलले in Luke 21:11, लूक 21:11 मध्ये that is, the great earthquake shall take place. मोठे भूमिकंप होतील. Great earthquakes will take place. मोठे भूकंप होतील. And fearful sights and great signs. आणि भयंकर उत्पात, आकाशात मोठी चिन्ह दिसतील. In one place in Lebanon, लेबनन मध्ये the whole Beirut River turned into red. संपूर्ण नदी त्यांची लाल झाली, लाल, Blood red. नदीतलं पाणी संपूर्ण लाल भडक रक्तासारखं झालं. लेबनॉन. And they didn't know why it turned red. आणि त्यांना माहिती नाही की हे असं लाल का झालं अचानक. In some other places, the whole canals became freezed. अजून काही जागांमध्ये संपूर्ण कॅनॉल असा थिजला. And locusts. मग टोळ काही Even in जागांमध्ये. Africa, lots of millions of locusts, they just wiped out all the crops. आफ्रिकेमध्ये हजारो टोळ आले आणि त्यांनी पीक जे आहे ते नाश केलं. So people don't know what is happening. पिकाची हानी केली. म्हणजे लोकांना ही सगळी दृश्य आणि साइट्स बघून कळत नाही की अगोदर आम्ही पाहिलं नव्हतं असं In सगळं. Melbourne, Australia, मेलबर्न, ऑस्ट्रेलियात there was a foam noticed all over the ground. सगळीकडे फोम जमिनीवरती दिसून आला. Like, फेस you सारखा. have foam. That in that foam, people were in it. फेस म्हणतो ना आपण ज्याला, फेस येतो ना पाण्याला, तसा फेस, तसा फोम त्यांनी सगळीकडे अचानक आलेला पाहिला. So are these the signs? मग आता ही चिन्ह आहेत का? Possible? हीच ती चिन्ह आहेत का? असू शकतात. You know, when once Jesus was seated with his disciples at the Mount of Olives, एकदा येशू ख्रिस्त जैतुनाच्या डोंगरावर जेव्हा आपल्या शिष्यांसमवेत बसलेला होता, they asked him, शिष्याने त्याला विचारलं, when will this happen? गुरुदेव, हे सगळं कधी होणार आहे? And what will be the sign of your coming? आणि तुमच्या येण्यामागची चिन्ह काय आहे? What will be the sign of the end? आणि समाप्तीची चिन्ह काय आहे? See, and Jesus was explaining to them येशू everything. त्यांना सगळं काही उलगडून सांगत होता. And you know, there is a time frame. एक काळाची फ्रेम आहे. And God has set this time frame for the history of man. आणि देवाने माणसाच्या इतिहासासाठी ही काळाची फ्रेम ठेवलेली आहे. And the Bible is the final authority of the history of man. आणि माणसाच्या इतिहासाचा सरतेशेवटचा अधिकारी बायबल आहे. And I believe आणि माझा असा विश्वास आहे that the time frame given for this world is 7,000 years काळाची according फ्रेम, to the Bible. काळाची फ्रेम जगासाठी दिलेली बायबल नुरूप 7,000 वर्षांची आहे असं मला वाटतं. No matter what the scientists say or anybody else says, बाकी शास्त्रज्ञ काय म्हणतात आणि कोण काय म्हणतं ते न जुमानता. they may say billions of years we found, you know, the skulls and heads of dinosaurs and all those ते things. म्हणतील कदाचित बिलियन्स ऑफ इयर्स म्हणजे करोड वर्ष आम्हाला डायनासोरची कवटी सापडली, डायनासोरचा सापळा सापडला वगैरे वगैरे. Say, and they study the fossils and they find out and they say it's thousands of years. मग त्याचा ते अभ्यास करतात आणि मग अभ्यास करून म्हणतात हजारो वर्षांपासून हे सगळं आहे. But we don't know, maybe the dinosaurs existed during the time of Noah or whatever. डायनासोर नावाचा एक प्राणी, आपल्याला काही माहित नाही नोआच्या काळामध्ये डायनासोर असावे. Because in Job 40 he speaks about very huge animals, so we don't know what animal is it. कारण इयोब 40व्या अध्यायामध्ये तो मोठ्या मोठ्या श्वापदांविषयी, जनावरांविषयी बोलतो. तर ती जनावर कोण, कुठली, काय नावं आपल्याला तर माहित नाही. So were they dinosaurs? मग ते डायनासोर होते का? If you read Job 41
from the first verse onwards, you come to know about a strange creature. योग 40:41 हे अध्याय तुम्ही वाचले तर तुम्हाला कळून येईल की त्या जनावरांविषयी, त्या श्वापदांविषयी तिथे वर्णन केलेलं आहे. Amen. आमेन. Or maybe was it before Adam? का आदामापूर्वी हे होतं? Before God could create Adam and Eve. का देवाने आदाम आणि हवेला निर्माण करण्या अगोदर ही असली जनावरं निर्माण केली होती का? As it suggests in Genesis 1st chapter and 2nd verse. जसं उत्पत्तीच्या पहिल्याच अध्यायात आणि दुसऱ्या वचनात लिहिलेलं आहे. Or Jeremiah 4:23 to 25. किंवा इर्म्या 4 अध्याय 23 ते 25 मध्ये लिहिलेलं आहे. Where Jeremiah sees something which was there in the past. इर्म्याने जेव्हा काहीतरी पाहिलं भूतकाळातलं. See, but we don't know. आपल्याला मात्र माहित नाही. Though people may say millions of years. जरी लोक असं म्हणतात की करोडो वर्ष. For God to compress time, it will not take much time. देवाला काळ आकसायला वेळ लागत नाही. Amen. Like when Jesus. जसं जेव्हा येशू, he is an eternal one. येशू ख्रिस्त सनातन आहे. You see, he is an eternal one. येशू ख्रिस्त सनातन आहे. But when Jesus came on this earth, पण येशू जेव्हा या पृथ्वीवर आले, he was fitted in the time frame of the earth. एका काळाच्या फ्रेम मध्ये त्याला फिट करून या जगात आणलं. That the body was given for 33 years. म्हणजे 33 वर्ष त्याला शरीर देण्यात आलं. So eternity was compressed in the time frame of the earth. म्हणजे सनातनत्व या पृथ्वीवरच्या काळात अकसून 33 वर्ष भूतलावर त्याला शरीर दिलं गेलं. Amen. And suddenly after his resurrection again he entered into eternity आणि time. अचानक त्याच्या पुनरुत्थानानंतर तो सनातनत्वामध्ये गेला. So God can compress time. म्हणजे कळतंय ना मी काय म्हणतो? देव काळाला आकसू शकतो. For God one day is 1,000 years and 1,000 years can become one day. देवाला एक दिवस 1000 वर्षाप्रमाणे आणि 1000 वर्ष एका दिवसाप्रमाणे असतात. Like for instance, उदाहरणार्थ when God made Adam and Eve, परमेश्वराने जेव्हा आदाम आणि हवेला निर्माण केलं, he didn't take 30 years for God to make Adam and Eve. 30 वर्ष लागली नाही देवाला आदाम हवेला निर्माण करायला. Because they were a young couple. कारण की ते एक जवान एक तरुण जोडपं होतं. Supposing they were 30 years old. समजा आपण असा निष्कर्ष लावू की ते 30 वर्षाचे होते आदाम हवा. God did not make them through one cell. देवाने एका सेल मधून त्यांना निर्माण केलं नाही. And wait for 30 years. आणि 30 वर्ष वाट पाहिली नाही ते वाढायला. No. नाही. He just made them in one day. देवाने त्यांना निर्माणच केलं 30 वर्षात. So 30 years he just compressed it in just one day and made a full man. म्हणजे 30 वर्षाचा काळ देवाने एका दिवसात आकसून तो मनुष्य 30 वर्षाचा एक साथ निर्माण केला. And just imagine if a scientist had come there. कल्पना करा एखादा शास्त्रज्ञ तेव्हा तिथे असता. And if you had asked that scientist. आणि त्या शास्त्रज्ञाला तुम्ही विचारलं असतं. How many years this man required to reach this age? सर या माणसाला 30 वर्षाचं व्हायला किती दिवस लागले असतील? Scientist will say I can study it and he will say yes 30 years. शास्त्रज्ञ अभ्यास करून काय म्हणेल? 30 वर्षाचा माणूस आहे ना 30 वर्ष. But then the angel will say. मग देवदूत म्हणेल No, God took it just one day. नाही देवाने एका दिवसात बनवलाय 30 वर्षाचा. Because he made full grown man. कारण की 30 वर्षाचा पूर्ण वाढलेला देवाने एका दिवसात बनवला. So for God, तर देवाला time is not a limit. वेळ काळ मर्यादा नाही. So sometimes I feel the scientists are correct in their own ways, but God also is correct. तर कधी कधी मला असं वाटतं की शास्त्रज्ञ त्यांच्या परीने बरोबर आहेत, पण माझा देव देवाच्या परीने नेहमीच बरोबर आहे. Praise the Lord. Amen. Amen. And so we won't go into all that detail. त्या अभ्यासात आपल्याला नको जायला. Amen. Amen. And so we see that time frame for the history of man is about 7,000 तर years. आपण पाहतो की माणसाच्या इतिहासाचा काळ जो आहे तो जवळपास 7000 वर्षाचा आहे. And within this time span man has to live. आणि या 7000 वर्षाच्या काळात माणसाचं जगणं आहे, माणसाचं अस्तित्व आहे. And you get the picture of this time frame how it runs out in the book of Daniel. आणि दानिएलच्या पुस्तकात आपल्याला ही काळाची आकृती कशी कशी पुढे जात राहते ते कळतं. I'm summarizing the whole thing to you. मी संपूर्ण गोष्टीची गोळाबेरीज तुमच्या समोर प्रस्तुत करत आहे. So you will know how the settings will be. म्हणजे तुम्हाला कळून येईल की सगळं सेटिंग कसं असणार आहे. Where we will be and where we are today. आपण कुठे असणार आहोत, आज आपण कुठे आहोत, And what we can expect. आणि आपण काय अपेक्षा बाळगायची, काय आशा ठेवायची आहे. The sequence may not be 100% correct. अनुक्रमणिका 100% बरोबर असेल असं मी म्हणत नाही. But little major portions I will tell you which is correct. पण थोडंफार महत्त्वाचे भाग मी तुम्हाला सांगू शकीन की जे बरोबर आहे. So you may be prepared. म्हणजे तुमची तयारी असेल. But sometimes when you give the whole thing in sequence, in correct sequence, you lose the grip of it. पण कधी कधी काय होतं, संपूर्ण अनुक्रमणिकेनं आपण जर ते मांडायला गेलो तो गोंधळ होतो. See, when you give the whole detail, सगळे तपशील दिले then you just get fed up of it. तर मग कंटाळा यायला लागतो. You are not very serious looking forward toward it. आपण गांभीर्याने त्या गोष्टीकडे मग बघतच नाही. So if there are
some mysteries left, then you are, very alert. काही गुजगोष्टी तशाच पेंडिंग ठेवल्या तर आपण थोडे सतर्क राहतो. Amen. Amen. But if I tell you on this day this will happen, on this day that will happen, then you will no more be alert. पण म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की या दिवशी असं होणार आहे, या दिवशी असं होणार आहे, तर तुम्ही ते सतर्क आणि चपळ राहणार नाही. That's why the prophecies are scattered all over the Bible. It is not given in one allotted place. आणि म्हणून भविष्यवाण्या संपूर्ण बायबल मध्ये अशा पांगलेल्या दिलेल्या आहेत, एकाच जागी एकसाथ दिलेल्या नाही. Amen. Amen. If it was just like book of Revelation dedicated to the whole thing, the summary of man, you won't be so much alert. जर समजा प्रगटीकरणाचं पुस्तक माणसाच्या संपूर्ण माहितीविषयीनं एकसाथ जर सगळं सांगितलंय तिथे, तर तुम्हाला ते तुम्ही सतर्क राहणार नाही. But still we will give major portion. तरी महत्त्वाचे जे भाग आहेत ना ते देऊ. Some will leave the mysteries. काही गुजगोष्टीच असू देत. Amen. So the history of man is just 7,000 years. तर मानवाचा जो इतिहास आहे तो जवळपास 7,000 वर्षांमध्ये पसरलेला आहे. And you get the picture in the book of Daniel. दानिएलच्या पुस्तकात याचं चित्र आपल्याला सापडेल. And God reveals to him what the end of man will be. देव दानिएलला प्रकट करतो की मानवाची समाप्ती काय असणार आहे, How the end will be. कशा पद्धतीनं मानवाचा अखेर, मानवाची समाप्ती होणार आहे. So you can read the book of Daniel at home. तुम्ही दानिएलचं जे पुस्तक आहे ते घरी वाचा. But now Bible says परंतु आता बायबल असं सांगत आहे that की God made the world in 6 days. परमेश्वराने संपूर्ण जग 6 दिवसात निर्माण केलं. And we know 6 days can equal to 6,000 years old. आणि आपल्याला आता हे कळून आलं की 6 दिवस 6,000 वर्षही असू शकतात. Because for God 1,000 years is just one day. कारण देवाला हजार वर्ष एका दिवसाप्रमाणे आहेत, मी तुम्हाला सांगितलं. And before the flood came on this earth during the time of Noah, नोआच्या काळात पूर या भूतलावर येण्या अगोदर people were living for more than 900 years. लोक 900 हून जास्त वर्ष जगत होते. And maybe that was the time dinosaurs also were living. We आणि don't त्या know. काळामध्ये कदाचित डायनासोर सुद्धा अस्तित्वात असतील, आपल्याला माहिती नाही. तेव्हा माणसांचं वयोमान 900 वर्षांपर्यंतचं असायचं. So about 4,500 years back Noah lived. तर 4,500 वर्षांपूर्वी जवळपास नोआ नावाचा एक माणूस जगून गेला, According to the Bible. बायबल म्हणत आहे त्यानुरूप. Now if you read the book of Daniel, तुम्ही जर दानिएलचं पुस्तक वाचलं, you will come to know how everything will end. तुम्हाला कळून येईल की सगळ्याची समाप्ती कशी होणार आहे. So before Christ could come, 600 years before Christ could come, ख्रिस्त यायच्या 600 वर्ष अगोदर there was the Daniel who was the prophet. एक माणूस होता ज्याचं नाव होतं दानिएल He संदेष्टा. was the prophet. संदेष्टा होता तो. Amen. And Daniel came into the scene. दानिएल तेव्हा चित्रात आला. He lived in captivity in Babylon. बाबेल देशात बंधनात हा मुलगा जगत असे. All his life. बाबेल देशात बंधनात हा मुलगा जगत होता आयुष्यभर. And he was under the king Nebuchadnezzar, who was a very wicked king of Babylon. नबुकेदनजर नावाचा त्या काळात बाबेल देशाचा अतिशय वाईट राजा होता. त्या राजाच्या कारकिर्दीत आणि हाताखाली हा मुलगा दानिएल जगत And होता. you can write it down if you want, the history of man, so little bit you will understand. पाहिजे तर लिहून घ्या मानवाचा इतिहास थोडंफार, म्हणजे तुम्हाला कळायला सोपं जाईल. Now the king had a strange dream. नबुकेदनजर राजाला त्या काळी एक विचित्र स्वप्न पडलं. And you know how he forgot that dream? आणि ते स्वप्न तो राजा कसं विसरला तुम्हाला माहित असेल. And he wanted somebody to reveal that dream. आणि मग नबुकेदनजर राजाची इच्छा झाली की ते स्वप्न कुणीतरी येऊन मला सांगावं. Now this was not a worldly dream. आता हे काही जगिक स्वप्न त्याला पडलेलं It नव्हतं. was a godly dream एक भक्तिमान, एक दैवी स्वप्न त्याला पडलं. given by God. देवानी त्याला हे स्वप्न दिलेलं And होतं. you know how Daniel finally revealed the dream and gave the interpretation of the dream also. आणि दानिएलला कशा पद्धतीनं शेवटी नबुकेदनजर राजाला पडलेलं स्वप्नही त्याला सांगितलं आणि त्या स्वप्नाचा अर्थही त्याला सांगितला. Because Daniel prayed to God and God revealed it through the vision. कारण दानिएलनं देवाला प्रार्थना केली आणि देवाने दृष्टांताद्वारे त्याला हे प्रगट केलं. You can read it in Daniel 2:19 onwards. दानिएलचा 2रा अध्याय आणि 19व्या वचनाच्या पुढे तुम्हाला मी जे सांगतोय ते वाचायला मी. He showed him what the mystery was all about. काय गुज होतं ते सारं त्याने त्याला दाखवलं. Daniel, God showed Daniel देवाने दानिएलला दाखवलं all kinds of things, the far distant future, what will be, what will happen and all that. सर्व पद्धतीच्या गोष्टी, काय होणार आहे, पुढे काय होणार आहे, काय होणार नाही वगैरे वगैरे, सगळंच God revealed to him. सगळं आधी अंत सगळा देवाने त्याला दाखवला. Amen. Amen. Everything was revealed to him. सगळं देवाने त्याला प्रगट केलं. You know, the time of Daniel and then later on, then till our time, till the rapture, till the tribulation. दानिएलचा काळ, मग दानिएलच्या काळांत आपला काळ, आपल्या काळांत महासंकटाचा काळ, त्यानंतर स्वर्गारोहणाचा काळ, सगळं
Now, Daniel was all confused दानिएल गोंधळला, because it was all mixed, past, present, future, everything. कारण भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ सगळा मिसळ करून त्याला सांगण्यात आला. So he must have told, Lord, I don't understand. तर त्याने सांगितलं असेल, प्रभू मला समजत नाही, तू हे काय बोलला. Most of it I don't understand. त्यातलं जास्तीत जास्त मला कळत नाहीये देव बाप्पा. But see, his faithfulness, he still wrote it down what God showed him. तरी दानिएलचा विश्वासूपणा पहा की देवाने त्याला जे काही दाखवलं ते त्याने तसं लिहिलं. And so God told Daniel, देव दानिएलला म्हणाला, it's not for your time. तुझ्या काळासाठी हे नाही. So most of the things that I'm sharing to you, you just write it down. It's not for you. Just seal it up for the end of ages. तुझ्या काळादरम्यानच्या या गोष्टी नाहीये, या जास्तीत जास्त गोष्टी सगळ्या पुढे जाऊन होणाऱ्या आहेत. तू फक्त लिहून ठेव, सील बंद करू. See, in Daniel 12:4, he said, just seal it up, and it is not for you to understand these mysteries. You have done my work. I gave it to write down. You just wrote it down. Now don't be confused about it. You go and sleep and rest now. दानिएल 12:4 मध्ये देव त्याला म्हणाला की हे सगळं पुढे जाऊन जे होणार आहे त्याविषयीनं मी प्रकट केलेलं आहे. तुझ्या काळादरम्यान या गोष्टी होणार नाहीये. तू त्याविषयीनं गोंधळू नको. मी सांगत आहे ते फक्त लिहून ठेव. ते सील बंद करून लिहून ठेव आणि बस, मग झोप शांत. Say it, let it be written. लिहून ठेव. You know, because Jesus also quoted from Daniel. कारण की येशूने देखील दानिएल मधून कोट केलं. लक्षात घ्या. In Matthew 24, मत्तई 24वा when he was अध्याय, speaking about the troubles that will come on this earth, येशू ख्रिस्त जगावर येणाऱ्या त्रासांविषयी जेव्हा बोलत होता, immediately in verse 15, he just put that thing in between saying, Daniel wrote about this. लगेचच मत्तई 24:15 मध्ये त्यांनी मध्ये घातलं की दानिएलने काय लिहिलेलं होतं. See? Immediately he said, he put the Daniel clause in it. लगेचच येशू ख्रिस्ताने काय केलं, मध्ये दानिएलचा क्लॉज घातला. That's why God told Daniel to seal it up. की म्हणून देवाने दानिएलला सांगितलेलं होतं की लिहून सील बंद करून ठेव. So in 600 BC around, he wrote that whole thing. इसवी सन पूर्वी 600 मध्ये त्याने या गोष्टी लिहिल्या. And then मग what God revealed to him काय देवाने त्याला प्रकट केलं. in Daniel 9:24 onwards, दानिएल 9वा अध्याय 24व्या वचनाच्या पुढे God said, ते बोलला, you Jews have 70 weeks determined for your sins to be washed away. तुम्हा यहुदी लोकांकडे 9:24च्या पुढे, No, 9:24. 9:24च्या Or you पुढे. can read it at home. घरी जाऊन वाचलं तरी चालेल. अपराधाचा शेवट करावा आणि पापांचा अंत करावा, अन्यायाचे प्रायश्चित्त करावे व सनातन न्यायीपण आत आणावे आणि दृष्टांत व भविष्यवाद मुद्रित करावे आणि परम पवित्राला अभिषेक करावा. यासाठी तुझ्या लोकांविषयी व तुझ्या पवित्र नगराविषयी 70 आठवडे ठरवलेले आहेत. 70 weeks. 70 आठवडे. One week is 1,000 years. एक आठवडा म्हणजे 1000 वर्ष. 70 into 7, that is 490 years. म्हणजे 490 वर्ष. 7 7 49. 490 years has been determined for you. 490 वर्ष तुमच्यासाठी काळ ठरलाय. So we will take only 70 weeks. आपण घेऊ फक्त 70 It will आठवडे. be easy for you to remember. समजायला आणि लक्षात राहायला सोपं जाईल मग. And God said, ते बोलला, 70 weeks have been given to you Jews. 70 आठवडे तुम्हा यहुदी लोकांना दिलेले आहेत. And the clock for the Jews starts now. आणि यहुदी लोकांचं घड्याळ सुरू होतं आता. When? कधी? When it will start? कधी? God said, ते बोलला, when the construction of the temple and the walls will start. मंदिराची बांधणी आणि कोटाची बांधणी जेव्हा सुरू होईल. When it will start. जेव्हा सुरू होईल. That is the time clock of God for you Jewish people. ते यहुदी लोकांसाठी देवाचं घड्याळ आहे. And you know, Nehemiah started the building of the walls of the city. आणि नेहमायानं कोट बांधायला सुरुवात केली माहिती आहे. Ezra started building the temple. एज्रानी मंदिर बांधायला सुरुवात केली That माहिती was आहे the ना. time started. तो काळ तिथे सुरू झाला. So God set the clock. देवाने घड्याळ सुरू केलं. See, let me tell you. सेट केलं. मला सांगू दे. Everything, the history of man is according to the clock of the Jews. मानवाचा संपूर्ण जो इतिहास आहे ना, तो यहुदी लोकांच्या घड्याळाप्रमाणे आहे. See, when Jews' work is over, the clock stops. यहुदी लोकांचं काम संपलं की घड्याळ बंद. See, the clock is not for us Gentiles. घड्याळ आपल्यासारख्या परराष्ट्रीयांसाठी. Though we may be believers, it is not for us. जरी आपण विश्वासू बिलीवर आहोत तरी ते घड्याळ आपल्यासाठी नाही. Are you understanding? ते यहुद्यांचं आहे. Even if you want to know what will happen to you, you have to see the clock of the Jews. जरी तुम्हाला हे माहित करून घ्यायचं असेल की माझं पुढे काय होणार आहे, आपलं पुढे काय होणार आहे, तर यहुदी लोकांचंच घड्याळ तुम्हाला अभ्यासात आणावं लागेल. Yes, I will show you how also. मी तुम्हाला हे दाखवीन कसं काय. Now what happened? काय झालं? They started building the temple. त्यांनी मंदिर बांधायला सुरुवात केली. The clock started. घड्याळ सुरू झालं. And God said ते बोलला to Daniel, दानिएलला,
In the 69th week, 69व्या आठवडी the Messiah will be cut off. मसीहा कापला जाईल. In 69th week, the Messiah will be cut off means he will die. 69व्या वर्षी मसीहा कट ऑफ होईल म्हणजे मरेल. He will die. तो मरेल. And that's what happened. तसंच झालं. See, that's what happened. तसंच झालं. You know, Jesus came येशू आला to the Mount of Olives, जैतुनाच्या डोंगरापाशी riding on a donkey, गाढवावर बसून and he looked at the city of Jerusalem, आणि त्याने येरुशलेम नगराकडे पाहिले and he wept, आणि रडला and he said, आणि म्हणाला, if you only knew the time. जर फक्त तुला काळ कळला असता. What he said, if you only knew the time, जर फक्त येरुशलेमे तुला वेळ कळली असती, you would have had peace. तुला शांती But now मिळाली. it is too late. आता उशीर झाला And he wept. आणि रडला. He असं said, if you म्हणून, only knew the time. जर येरुशलेमे तुला फक्त वेळ कळली असती तर. And they rejected him. आणि त्यांनी येशूला नाकारलं. They put him on the cross. त्यांनी येशूला वधस्तंभी खेळलं. Messiah was cut off. मसीहा मरण पावला. In कट the ऑफ. 69th week. 69व्या आठवड्यात. Correctly. बरोबर. If you know mathematics of the scriptures, you will say on the dot. शास्त्र वचनांचं गणित जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला समजेल अगदी अचूकपणे त्याच आठवड्यात 69th week the Messiah was cut off. 69व्या आठवडी मसीहा मरण पावला. Now आता there are 70 weeks, isn't it? 70 आठवडे म्हटलेलं आहे ना. What about the last week? शेवटच्या आठवड्याचं काय? What about that last 7 years? त्या शेवटच्या आठवड्याचं काय? त्या शेवटच्या 7 वर्षांचं काय? God set aside the Jews. देवाने आता यहूद्यांना बाजूला ठेवलं. And now he started saving the Gentiles. आणि देवाने आता परराष्ट्रीयांना बोली भाषेत विधर्म्यांना तारायला सुरुवात केली. After the 69th week, God paused the clock. 69व्या आठवड्यानंतर देवाने घड्याळाला पॉज दिला. Pause. Why? पॉज. Because the church age is coming. कारण चर्चचा काळ येत आहे. The Gentiles have to be saved. परराष्ट्रीयांचं तारण व्हायला हवंय. God cannot tick the clock. आता देव ते घड्याळ पुढे नाही नेऊ शकत. Why? का? Only Jews. The clock is only for Jews. कारण ते घड्याळ फक्त यहूद्यांसाठी आहे. If you want to know where you are, you have to see the clock तुम्हाला of जर the Jews. समजून घ्यायचं असेल की मी कुठे काय तर तुम्हाला यहूद्यांच्याच घड्याळाचा अभ्यास करावा लागेल. मी तुम्हाला सांगितलं. So after the 69th week, God stopped the clock. 69व्या आठवड्यानंतर देवाने यहूद्यांचं घड्याळ पॉज म्हणजे बंद केलं. Amen. He stopped the clock. तेव्हा तिथे बंद केलं. Why? का? He was now entertaining the Gentiles to be saved. आता देव परराष्ट्रीयांच्या तारणाकडे आपल्यासारख्यांच्या तारणाकडे वळला. Amen. आमेन. And then what happened? मग काय झालं? The Gentiles like us came to the Lord. आपल्यासारखे परराष्ट्रीय प्रभूकडे आले. But now when we see the peaks of prophecy, आपण जर सगळ्या भविष्यवाण्यांची शिखरं पाहिली, the Jews only saw the यहूद्यांनी Messiah coming, यहूद्यांनी फक्त मसीहा येताना पाहिला, suffering, मसीहाला dying त्रास. on the cross, यहूद्यांनी फक्त मसीहाला येताना त्याला त्रास होताना वधस्तंभावरती तो मरताना पाहिला and आणि he's soon coming and establishing the kingdom rule. लवकरच तो परत येणार आणि राज्य प्रस्थापित करणार हे पाहिलं. See, करणार हे पाहिलं. that's all they saw. एवढंच यहूद्यांनी They पाहिलं. didn't see the in between valleys. त्यांनी मधल्या दऱ्याखोऱ्यांना पाहिलं They नाही. only saw straight. त्यांनी सरळ शिखरं पाहिली. But God has valleys. Where there are mountains, there are valleys. पण जिथे डोंगर आहेत, डोंगर शिखरं आहेत, तिथं खोरी पण आहे. Even the apostles didn't see. प्रेषितांनीही पाहिलं नाही. They were only concerned about Jews being saved, Jews being saved. प्रेषितांची पण काळजी एकच, यहूद्यांचं तारण व्हायला पाहिजे, यहूद्यांचं तारण व्हायला पाहिजे. So they didn't see the interval between the 69th week and the 70th week. तर 69वा आठवडा आणि 70वा आठवडा या मधली इंटरवल जी म्हणतात ना ती त्यांनी पाहिली So नाही. this is the mystery church. तर हे Mystery of the church age. हे चर्चच्या काळाचं गुज किंवा रहस्य आहे. Now the time has stopped. आता ते घड्याळ यहूद्यांचं थांबलंय. But पण God is saving the Gentiles. देव परराष्ट्रीयांना तारतोय. Now the time has stopped for 2000 years. 2000 वर्षांसाठी आता ते घड्याळ बंद आहे. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? For you and me, 2000 years are given. तुमच्यासाठी माझ्यासाठी 2000 वर्ष दिलेली आहेत. 2000 years. 2000 वर्ष.
Not for the Jews यहुद्यांसाठी नाही, in the general way. सर्वसाधारण रीतीनं म्हटलं तर Individual Jews can be saved, but not in a general way. व्यक्तिगत रीतीनं एखादा यहुदी तारला जाऊ शकतो, पण सर्वसाधारण संपूर्ण यहुदी समाज तारला नाही जाणार. So now our age also is getting finished. आपलाही काळ आता संपत आला. Our age also is getting finished. आपलाही काळ आता संपत आलाय. And then the 70th week has to start for the Jews. आणि मग 17वा आठवडा यहुद्यांसाठी सुरू होणार आहे. ही मधली इंटरव्हल आहे. Yes, this is an interval. ही इंटरव्हल आहे. When we will be raptured, जेव्हा आपलं स्वर्गारोहण होईल, then the clock of God will start again. मग देवाचं घड्याळ परत सुरू होईल. That will be the last week. आपलं स्वर्गारोहण झाल्यावर मग तो 17वा शेवटचा आठवडा असणार आहे. Are you understanding? समजतं का मी काय म्हणतो? That means म्हणजे the clock of God is only for the Jews. देवाचं घड्याळ फक्त यहुद्यांसाठी आहे. You have to find your place in that clock. आपणा परराष्ट्रीयांना आपल्याला आपली जागा त्या शोधून घ्यावी लागेल. Amen. आमेन. So now आता the clock is not running. घड्याळ काही चालत नाही. आता ते थांबलेलं आहे. It is stopped. आता ते थांबलंय. Rapture will take place. स्वर्गारोहण होईल. Then last 7 years, मग शेवटची 7 वर्ष that will take place. ते घडेल. That is the tribulation period. तो महासंकटाचा काळ. Are you understanding? कळतं का मी काय The म्हणतो? last 7 years, शेवटची 7 वर्ष that will be the tribulation that God showed Daniel. तो महासंकटाचा काळ जो देवाने डॅनियलला दाखवला. Now in that 7 years, what will happen? त्या 7 वर्षात काय होणार? Do you want to know what will happen in that 7 years? थोडंसं पाहिजे तुम्हाला माहिती पाहिजे त्या 7 वर्षात काय The होणार आहे? first 3.5 years, पहिली 3.5 वर्ष, and then there is another 3.5 years. मग पुढची 3.5 वर्ष. There are 2 parts. 2 भाग आहेत. That's what Daniel reveals in Daniel 9:27. दानिएल 9:27 मध्ये दानिएल हे प्रगट करतो. Antichrist will come on the scene. ख्रिस्त विरोधक चित्रात येईल. He will be so friendly. तो इतका असा मैत्री करणारा असेल. And he will take Israel into so much confidence आणि तो इतकं इस्रायल देशाला आपल्या भरोशात घेईल that Israel will be tempted to get into a treaty. की इस्रायलला त्या ट्रीटी मध्ये जायला एक मोह होईल. So they will sign a treaty. युतीवर करार करायचा, सही करायचा एक मोह त्या इस्रायलला होईल. कारण की हा ख्रिस्त विरोधक इतका मैत्री करणारा असेल की इस्रायल मोहात पडणार. 7 years treaty, they will bond, they will sign. 7 वर्षाची युती, 7 वर्षाचा करार ते सही करून करतील. And what he will say? मग तो काय म्हणेल? You can build the temple in Israel. मग तो त्यांना सांगेल, Now, तुम्ही इस्रायल मध्ये मंदिर बांधू you शकता. cannot win Israel's favor unless you say you are allowed to build a temple, because that is what Israel wants. पहा, एक इतिहास लक्षात घ्या. आज इस्रायल देशाला काय हवंय? आज यहुदी लोकांना काय हवंय? यहुदी लोकांना आणि इस्रायलला आज त्यांचं जे मंदिर पडलेलं आहे ते परत बांधून हवं आहे. आणि जर एखादा अधिकारी त्यांना येऊन असं म्हणाला की मी तुमच्याशी करार करतो आणि मी तुमचं हे पडलेलं मंदिर तुम्हाला बांधून परत देईन, तर इस्रायल विल बी टू हॅपी टू साइन. So they will sign. कारण इस्रायलला दुसरं काही नकोय, ते सही करणार मग. And they will say build the temple. आणि मग ते म्हणणार की आमचं मंदिर आम्हाला बांधून द्या. Now how will they build the temple? मंदिर ते लोक कसं बांधणार? Dome of the Rock is already there. सध्याला मोमेडियन लोकांची डोम ऑफ द रॉक तिथे आहे. But do you know तुम्हाला माहित आहे? the golden gate? गोल्डन गेट. Just behind the golden gate, गोल्डन गेटच्या बरोबर मागे there is a lot of empty place. खूप रिकामी जमीन आहे. Maybe they will build there. कदाचित तिथे बांधतील. See, through the graphic they have found out that a temple can be built there. आणि त्यांनी जमिनीचा अभ्यास जो केलेला आहे त्यावरून असा निष्कर्ष लावतायत ते लोक की त्या गोल्डन गेटच्या बरोबर मागे जी रिकामी जमीन आहे तिथं ते लोक मंदिर कदाचित बांधू शकतात. So the Jews will be very happy. मग यहुदी लोक खुश होणार. Regular sacrifices will be done. नियमितपणे जुन्या करारातली जी अर्पण चालायची ती परत सुरू होणार. 3.5 years there will be peace. 3.5 वर्ष शांतीचा करार. Suddenly मग अचानक Antichrist will break the treaty. ख्रिस्त विरोधक केलेला करार तोडणार. I'm not saying, the Bible is saying. The newspaper is not saying, Bible is saying. मी हे म्हणत नाही, हे बायबल म्हणत आहे. हे बायबल मध्ये लिहिलंय, वर्तमानपत्रात हे नाहीये, हे बायबल मध्ये लिहिलेलं आहे. Say, you will read it after some time. काही वेळाने तुम्ही ते वाचाल. You will read all this what I'm saying. जे काही मी बोलतोय ते काही दिवसांनंतर वाचायला मिळणारच आहे. See, and
In 3.5 years, he'll break the treaty. 3.5 वर्षात ख्रिस्त विरोधक इस्रायलशी केलेला करार तोडणार. Then the abomination of desolation that Daniel speaks about will be seen in the temple. मग मंदिरात अमंगळपणा, विटंबना दिसायला लागणार. Yes. They will take over ते ताबा घेणार, कब्जा घेणार, and they will start taking over the whole land. संपूर्ण इस्रायल ताब्यात घ्यायला लागणार ते. You know, and that will be the time. तो जो काळ असेल, There will be a great tribulation. महासंकट असेल. Now people say, लोक म्हणतात, Pastor, do you believe in pre-tribulation or mid-tribulation or post-tribulation? पास्टर तुमचा विश्वास महासंकटाच्या पूर्वीच्या काळावर आहे का मध्यांतराच्या काळावर आहे का महासंकटाच्या नंतरच्या काळावर तुमचा विश्वास आहे? In other words, do you say we'll be raptured before the tribulation? म्हणजे दुसऱ्या शब्दात म्हणायला गेलं तर तुम्ही असं म्हणताय का की महासंकटाच्या काळ अगोदर आपलं स्वर्गारोहण होणार आहे Or पास्टर? in between the tribulation we'll be raptured? का महासंकटाच्या काळात दरम्यान आपलं स्वर्गारोहण होणार आहे पास्टर? Or after the complete tribulation we'll be raptured? का महासंकटाचा काळ झाल्यानंतर आपलं स्वर्गारोहण होणार आहे पास्टर? Now there are many ideas and theories that people believe in this and that. आता आध्यात्मिक जगतात बरेच निष्कर्ष आणि बरच काही याविषयीनं बोललं जातं. But I tend to believe in the mid-tribulation period. मला याच्यावर विश्वास ठेवायला मोह होतो की महासंकटाच्या काळा दरम्यान स्वर्गारोहण होईल असा विश्वास ठेवायचा मला मोह होतो. Yes, and I will tell you the reason also. त्याच्या मागचं कारणही मी तुम्हाला सांगेन. Just give me some time. थोडा वेळ मला द्या प्लीज. So the calendar of God, देवाचं जे कॅलेंडर आहे we need to go according to it. त्यानुरूप आपण जायचं. Amen. देवाचा काळ निर्णय बघायचा. Amen. 4,000 years back creation. 4000 वर्षांपूर्वी निर्मिती. Then Jesus came. मग येशू आला. Now 2,000 years. किंवा येशू आले. मग 2000 वर्ष. Then another 1,000 years. आणि Millennium. मग अजून 1000 वर्ष. मिलेनियम. 7,000 years is the history of 7000 man. वर्ष मानवाचा इतिहास 7000 वर्षात पांगलाय. That is the Bible. That's what it says. असं बायबल मध्ये लिहिलंय. That is the whole 7,000 years of the history of man. मानवाच्या इतिहासाची ही सगळी 7000 वर्ष त्यात मानवाचा इतिहास सामावलेला असेल. So let me take you a little bit further थोडं पुढे नेतो तुम्हाला to set things right before you. तुमच्या समोर गोष्टी व्यवस्थित मांडायला. You know, after the flood of Noah, नोहाच्या काळात जो पूर आला त्यानंतर God called one man Abraham. देवाने एक व्यक्ती पाचारला ज्याचं नाव अब्राहम. One person. एकच माणूस. Around 400 years after the flood, जवळजवळ त्या महापुराच्या 400 वर्षानंतर God said, देव बोलला, you are going to be that one man. अब्राहम तू तो एक व्यक्ती असणार A आहे. special man. एक खास व्यक्ती. You are going to be a natural father to thousands. तू हजारोंना एक नैसर्गिक पिता A बनशील. father of many nations. अनेक देशांचा तू पिता A बनशील. spiritual father to many Gentile believers. अनेक परराष्ट्रीय विश्वासू जनांसाठी तू एक पिता बनशील. See, Abraham is a father to the Jews and Abraham- Judaizers and to the Christians and to the Muslims. अब्राहम यहुद्यांसाठी पिता आहे. अब्राहम विश्वासू जनांसाठी पिता आहे. अब्राहम मुसलमान लोकांसाठी पण पिता समान आहे. Are you understand? कळतं का मी काय म्हणतो? And God said, आणि देव बोलला, Abraham, you will do 3 things. अब्राहमा तू 3 गोष्टी करशील. One is, एक, through you the Messiah will come. तुझ्याद्वारे मसीहा येईल. Second, 2, I want you to spread the word of God to all nations. माझी इच्छा आहे की सर्व राष्ट्रांना तू देवाचं वचन सांग. Amen. आमेन. And third is, I want Israel to be a model nation to the whole world. आणि 3, माझी इच्छा आहे की इस्रायल देश सगळ्यांसाठी एक नमुन्याचा, एक आदर्शाचा देश See, असावा. God said that to Abraham. देव असं अब्रामाला बोलला. Through you the Messiah will come. तुझ्याद्वारे मसीहा येईल. And through him the Messiah came. त्याच्याद्वारे मसीहा आला. Salvation is of the Jews. तारण यहुद्यांकडनंच आलं. म्हटलं Then the तसं law झालं. was given at Mount Sinai. नियमशास्त्र सिना डोंगरावर दिलं गेलं. Why? का? God said, let this law prevail all over the earth. देव म्हणाला हे नियमशास्त्र संपूर्ण पृथ्वीवर टिकून राहू दे. And let Israel be a model nation, how to run the country, how to run the nation. आणि इस्रायल एक आदर्श देश बनू दे की एखादा देश चालवायचा कसा असतो त्याचा आदर्श बनू दे इस्रायल. And you shall be a blessing. आणि तू आशीर्वाद होणार. You shall be a blessed man. तू एक आशीर्वादित माणूस होणार. But पण
If you obey me जर तू माझं आज्ञा पालन केलं, and listen to me, जर तू माझं ऐकलं, you shall be blessed. तू आशीर्वादित होशील. If you don't listen to me, जर तू माझं ऐकलंच you नाही, shall be cursed. तर तू शापित So होशील. that was the law given to Abraham. हा नियम अब्रामाला दिला गेला. Now, most of the time, sadly, they only got clobbering from God because they always remained in disobedience. जास्तीत जास्त वेळेला ते देवापासून डगमगतच राहिले, कारण की ते आज्ञाभंगात जास्त राहिले. That's why म्हणून only one thing we saw Messiah came, but other things that how to be a model nation Israel could not be. एक गोष्ट आपण करताना पाहिली की मसीहा आला, पण दुसरी गोष्ट जी होती की जी देवाने अब्रामाला सांगितलेली होती की इस्रायल देशाला एक आदर्श देश बनव, ते काही होईना झालं नाही. Amen. Amen. And also that God wanted His word to go out to the ends of the earth. It didn't happen. आणि देवाला त्याची सुवार्ता, त्याचा शब्द पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पोहोचायला हवा होता, तेही झालं नाही Because अब्रामाच्या काळात. कारण no, in the whole of Jewish किंवा history. संपूर्ण यहुदी लोकांच्या इतिहासात Because कारण they were always living in disobedience to God. ते सारखं आज्ञाभंगात जगत होते ना. So after Abraham, Isaac and Jacob, अब्राम, इसाक, याकोबानंतर Bible says बायबल म्हणतं they came to Egypt. ते मिस्र देशी आले, They became slaves. तिथे ते गुलाम झाले. 400 years they stayed there. 400 वर्ष त्यांनी गुलामगिरी तिथं केली. And see, mind you, God was setting the clock for Israel. आणि Now, लक्षात घ्या, देव आता इस्रायलसाठी घड्याळ ठरवत होता. now when I don't know whether it was from the time Abraham got Isaac or whether the time he got married to his wife Sarah, we don't know. But God set his clock. आता देवानी कधीपासून ते घड्याळ सेट करायला सुरुवात केली मला माहित नाही. अब्रामाने त्याची बायको सारा हिच्याशी विवाह केला तेव्हा, का अब्रामाला मुलगा झाला तेव्हा, म्हणजे कधीपासून देवाने ते घड्याळ टिक 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 सुरू केलं ते मला माहित नाही. But God set his clock. पण At that देवाने time. घड्याळ सुरू केलं, तिथे सेट केलं. Then after that, नंतर we see about 1400 BC or about Moses comes on the scene जवळपास 1400 BC मोशे चित्रात आला. and he took the people out of bondage, मोशेनी मिस्र देशातनं इस्रायली लोकांना गुलामगिरीतनं बाहेर काढलं. wandered in the desert for 40 years, रानात 40 वर्ष मग ते भटकले. wherein they could have reached Canaan land in 11 days. कनान देशात 11 दिवसात पोहोचणारी मंडळी 40 वर्ष भटकली. But disobedience, आज्ञाभंग ना, So आज्ञा नाही 40 पाळल्या. years. 40 वर्ष लागली. they were roaming. भटकतायत. God gave them the land. देवाने त्यांना जमीन दिली, देश दिला. What is this land? काय ही जमीन दिली? Canaan land. कनान देश दिला. And today it is Israel. आज तो कनान देश म्हणजे काय? इस्रायल देश. Praise the Lord. Amen. Now, आता in those times, त्या काळात they had no kings. त्यांच्याकडे राजे नव्हते. See, they had no kings. राजे नव्हते तेव्हा. In the beginning, there were only judges सुरुवातीला केवळ शास्ते जे लिहिले ना किंवा न्यायाधीश असायचे, like Samson and Gideon. शमशोन आणि गिदोन फॉर एक्झाम्पल. But the people said, पण लोक म्हणाले, we want king. होता वेळ आली की लोक म्हणायला लागले आता आम्हाला राजा पाहिजे. Like all of the world, जसं worldly people. बाकीच्या सगळ्या जगिक लोकांकडे आहे तसं आता आम्हाला राजा पाहिजे. Like other nations, we want a king. बाकीच्या देशांप्रमाणे आम्हालाही राजा पाहिजे असं इस्रायलने मग मागणी केली. God said, okay, Saul is your king. ते म्हटलं ठीक आहे, शाऊल तुमचा राजा. And then after Saul came David शाऊल नंतर आला दावीद in around 1000 BC. 1000 BC दरम्यान. Amen. Amen. Then Solomon ruled. मग शल्मोनाचं राज्य आलं. See, till that time, the nation of Israel were united. आणि तोवर इस्रायल देश होता एकत्र. See, all of them, Saul, शाऊल, David, दावीद, Solomon, शल्मोन ruled 40 years. 40 वर्ष त्यांनी राज्य केलं. Then Solomon's son Rehoboam, मग शल्मोनाचा मुलगा आला रोबाम. during his time, त्याच्या काळात the tribes were divided. कुळं झाली विभक्त. See, it was divided. 12 कुळं ना इस्रायली झाली वेगळी. The northern tribe उत्तरेकडची कुळं or the northern kingdom किंवा नॉर्दर्न किंगडम and उत्तरेकडचं राज्य southern kingdom. आणि दक्षिणेकडचं राज्य असं दुभागलं. 2 kingdoms. 2 राज्य झाली. The northern kingdom उत्तरेकडचं राज्य completely out of the will of God. पूर्णपणे देवाच्या इच्छेच्या बाहेर. And the southern kingdom दक्षिणेकडचं राज्य half good, half bad. अर्ध चांगलं अर्ध वाईट Mixed. असं भेसळ. For the carnal Christians. तरीही थोडेसे बिलीवर And these were completely unbelievers. आणि हे अख्खेच्या अख्खे अनबिलीवर. So what did God do? मग देवाने काय केलं? Got angry. देव चिडला. The northern kingdom, he sent them to under the captivity of Assyria. उत्तरेकडच्या राज्याला त्याने असिरियाच्या बंधनात घातलं. And the southern kingdom दक्षिणेकडचं राज्य sent them to captivity to Babylon. बाबेल देशाच्या बंधनात टाकलं. Northern kingdom was forgotten. उत्तरेकडचं राज्य विसरण्यात आलं. Southern kingdom was remembered. दक्षिणेकडचं राज्य स्मरणात आलं. Because there कारण तिथे God had raised up one man, Daniel. देवाने एक माणूस उभा केला दक्षिणेकडच्या राज्यात, ज्याचं नाव होतं
डॅनियल. Are you understanding now? कळतं का आता? Daniel came on the scene, दानियल चित्रात आला, lived in captivity, बंधनात राहिला. but he was the one who revealed the dream of Nebuchadnezzar. पण त्याच डॅनियलनी नबुकदनेस्सर राजाचं स्वप्न त्याला सांगितलं. I gave you that dream. मी ते स्वप्न तुम्हाला सांगितलं. Babylon, बाबेल देश, Medo-Persia, मेदो पर्शिया, मेदी, Greek, ग्रीक, हेलेनी, and then Romans. मग रोमी. But it's not just Romans, it's even the Muslim empire. पण केवळ रोमन नाही तर मुस्लिम साम्राज्य सुद्धा. And then you know how the stone came and hit the feet मग कसं काय धोंडा आला, पायाला लागला and it fell. आणि तो पुतळा पडला And the stone became a big image, and that is the Lord Jesus Christ. आणि तो धोंडा मोठी प्रतिमा झाला इज इक्वल टू प्रभू येशू ख्रिस्त. See? That is the time the Gentiles took over. त्या दरम्यान परराष्ट्रीयांनी ताबा घेतला. So I told you, मी तुम्हाला सांगितलं Israel will sign a peace treaty इस्रायल शांती करारावर सही करणार आहे. for 3.5 years. 3.5 वर्ष It will be good. सगळं भलं असेल. After 3.5 years, 3.5 वर्षांनी everything will be lost. सगळं नुकसान, There will be great tribulation. फार महासंकट. And so some believers think, are we going to go in the tribulation? काही बिलीवर लोकांना असं वाटतं मग आपण महासंकटात जाणार आहे, महासंकटाचा काळ आपल्याला पाहायला लागणार आहे. I sense मला असं जाणवतं some portion of the tribulation we are going to enter. महासंकटाच्या काही काळात तर आपण जाणारच आहोत. People असं say मला we will not enter tribulation at all. पण लोकांना असं वाटतं की आपण महासंकटाच्या काळात जाणार नाहीये असं बिलीवर लोकांना वाटतं. Jesus said, पण येशू बोलला in this world you will have tribulation. या जगात तुम्हाला संकट प्राप्त होईल. What does it show? म्हणजे काय? A portion of the tribulation we have to undergo. महासंकटाचा काही काळ जो आहे त्यातून आपल्यालाही जायला लागणार आहे. A portion of the tribulation. महासंकटाचा थोडा काळ आपल्याला पाहायला लागणार आहे Amen. असं माझं व्यक्तिगत मत आहे. And when the tribulation increases, आणि जेव्हा महासंकट वाढेल we will not be there to see it. मग ते पाहायला आपण नसू. See, if you read in Matthew 24:21, मत्ते 24वा अध्याय त्यातले 21वे वचन जर का तुम्ही वाचलं, Jesus said, येशू बोलला, for then shall be great tribulation, such as was not since the beginning of the world to this time, no, nor ever shall be. मत्ते 24वा अध्याय त्यातले 21वे वचन येशू म्हणाला, कारण जगाच्या प्रारंभापासून आतापर्यंत झाले नाही व पुढे कधी होणारही नाही अशा प्रकारचे मोठे संकट तेव्हा होईल. See now, try to understand. आता समजून घ्यायचा प्रयत्न It करा. does not say tribulation, it says great tribulation. मोठे संकट लिहिलंय, फक्त संकट नाही. So there are two kinds of tribulations. दोन पद्धतीची संकट आहे. One is just tribulation. एक केवळ संकट, Second will be great tribulation. दुसरं मोठं म्हणजे महासंकट. The general tribulation you and I have to face. सर्वसाधारण संकटांना तुम्हाला आणि मला तोंड द्यावं लागेल. And we are facing it every day. आणि रोजच सर्वसाधारण संकटांना आपण तोंड देतोच आहे. A little bit more will increase, अजून थोडंफार त्यात भर पडेल, but we shall endure. पण आपण त्यात टिकून राहू. And then we will be taken up. मग आपण वर घेतले जाऊ. Then there will be great tribulation for those who will be left behind. म्हणजे खाली राहिलेले असतील त्यांना महासंकटाचा काळ येईल. So we might see a little bit of the beginning of sorrows or Jacob's trouble. तर याकोबाचे त्रास आणि दुःखांची सुरुवात थोडीफार आपण पाहू असं मला वाटतं. That's why I said, म्हणून मी म्हणालो we will see tribulation, a portion of it. थोडासा भाग संकटाचा आपण पाहणार आहोत. But there is the other portion which is reserved for those who will not be in the rapture. पण महासंकटाचा भाग जो आहे तो त्यांच्यासाठी नाहीये की जे स्वर्गारोहणात जातील. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? That is called the wrath of God. त्याला देवाचा क्रोध म्हटलंय. The great tribulation is called the wrath of God. महासंकटाला देवाचा क्रोध असं नाव दिलंय. That's why 1 Thessalonians 5:9 says. म्हणून 1 थेसलनी 5वा अध्याय 9वे वचन Read it. वाचूया. There it speaks about the wrath of God. तिथं देवाच्या क्रोधाविषयी लिहिलंय. 1 थेसलनी 5वा अध्याय त्यातलं 9वे वचन. Yes. कारण देवाने आपल्याला क्रोधासाठी नाही तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडून तारण पावण्यासाठी नेमलेले Did you see आहे. that? लक्षात येतं का? देवाने आपल्याला For God did not appoint us to wrath. See, there is a wrath coming upon those who will stay behind. जी माणसं मागे राहणार आहेत त्यांच्यासाठी एक देवाचा क्रोध राखून ठेवलाय. That is what I call great tribulation. त्याला मी महासंकट म्हणतो. Are you understanding now? कळतं का मी काय म्हणतो? We will see a portion of tribulation, not the wrath of God. आपण त्या संकटाचा काही भाग पाहणार आहोत पण आपण देवाचा क्रोध पाहणार Now, नाही. what is the
difference between pastor tribulation and wrath of God or Ma'am. great tribulation? पास्टर महासंकट आणि देवाचा क्रोध आणि संकटाचा थोडा भाग पाहणे यात काय फरक आहे, काय अर्थ आहे I'll give you. सांगतो. Tribulation is what people will do unto you. संकट म्हणजे लोक तुम्हाला जे करतील ते, That is tribulation. ते संकट. The wrath of God is what God will do to them who don't follow him. देवाचा क्रोध म्हणजे देव अशा लोकांचं काय करेल की जे लोक त्याच्या मागे चालत नाहीयेत. Are you understanding? Tribulation means not God sends tribulation to us. Tribulations means people will be persecuting us, which they are doing now also. संकट म्हणजे देव आपल्यासाठी करणार नाही, लोक जे आपल्याला संकटात टाकणार, जे आताही लोक करतात. Amen. है ना? The wrath of God means what God will finally do to them who will not believe in him. देवाचा क्रोध म्हणजे सरते शेवटी देव अशांसाठी काय करेल किंवा जे करेल की जे त्याच्या मागे चालत नाहीयेत. Amen. Amen. Are you understanding? कळतं का मी So काय little portion of tribulation you and I will be seeing. संकटाचा अल्पकाळ तुम्ही आणि मी पाहू. See? That's what Jesus was saying in Matthew 24. मत्तई 24व्या अध्यायात येशू असं बोलला To all the disciples. सर्व शिष्यांना. He says false prophets will come. म्हणाला तो खोटे संदेष्टे येतील It will be the beginning of sorrows. आणि दुःखांची ती सुरुवात असेल. You will be having affliction. तुम्हाला त्रास व्हायला You लागतील. shall be hated of all men for my name's sake. माझ्या नावाखातर लोक विनाकारण तुमचा तिरस्कार करतील. Offense will come. विरोध येईल. Betrayal will come. तुम्हाला धोका दिला See, जाईल. this is the tribulation coming from the people. हे लोकांकडनं येणारे सगळे, ही लोकांकडनं येणारी संकट. And the gospel will still be preached. शुभवर्तमान मात्र तरीही गाजवलं जाईल. But then in verse 15, मग 15व्या वचनात suddenly Jesus introduces Daniel's prophecy. अचानक येशू ख्रिस्त दानिएलनी दिलेली भविष्यवाणी आणतो. When you therefore shall see the abomination of desolation spoken of by Daniel the prophet stand in the holy place, whosoever readeth let him understand. मत्तई 24:15 म्हणून ज्या ओसाडीच्या अमंगळ पदार्थाविषयी दानिएल भविष्यवाद्याने सांगितले तो पवित्र स्थानात उभा असलेला जेव्हा तुम्ही पाहाल वाचणाऱ्याने समजून घ्यावे. He's speaking about the last 3.5 years. तो शेवटच्या 3.5 वर्षाविषयी बोलतोय. That means म्हणजे Jesus himself is asking us to read the book of Daniel, येशू ख्रिस्त स्वतः आपल्याला दानिएलचं पुस्तक वाचायला सांगत आहे that you may know the end times. की आपल्याला शेवटचा काळ कळावा. See? हं? That's why he said about Daniel. म्हणून तर तो दानिएल विषयी बोलला. And people say, why should we read Daniel? आणि लोक विचारतात, लोक म्हणतात दानिएलचं पुस्तक आपण कशाला वाचायचं. And that's why some are not ready. म्हणून काही लोकांची तयारी झाली नाही ती यासाठी. Amen. You know, Israel is ready to build the temple now. इस्रायल मंदिर बांधायला तयार आहे. ऑलमोस्ट माहितीये Every item for the temple required is ready. मंदिराचं सगळं साहित्य तयार आहे. And I think so when the sun will turn dark and the moon will turn dark, then Jesus will come for the rapture. आणि मला असं वाटतं की सूर्य जेव्हा काळा पडेल, चंद्र जेव्हा काळा पडेल, येशू ख्रिस्त स्वर्गारोहणासाठी यायला तयार असेल असं मला वाटतं. Jesus said येशू बोलला in Mark 13:24 onwards, मार्क 13:24 पुढे, after the tribulation, see, he's saying after the tribulation. He's not saying after the great tribulation. He just says after the tribulation. इथे येशू ख्रिस्त मार्क 13:24 पुढे म्हणतो त्या दिवसांमध्ये, त्या संकटांनंतर, महासंकटानंतर म्हणत नाही. See, that's the difference. हा फरक आहे इथे. महासंकटानंतर म्हणत नाही, संकटांनंतर. The sun shall be darkened, संकटानंतर सूर्य अंधुक होईल, moon shall not give her light, चंद्र आपला उजेड देणार नाही, power in heaven shall be shaken. तारे आकाशात न पडतील, आकाशात आहेत ती बले डळमळतील. The Son of Man will come in the clouds. मनुष्याच्या पुत्राला ढगांमध्ये मोठ्या सामर्थ्याने गौरवाने येताना See, तेव्हा पाहिलं जाईल. he is not going to come on the Mount of Olives. तो जैतुनाच्या डोंगरावर येणार For नाहीये. rapture he is coming in the clouds, स्वर्गारोहणात तो ढगांमध्ये येणार आहे. and he will send angels to gather the elect, that is us. आणि तो देवदूतांना निवडलेल्यांना गोळा करायला सांगणार आहे. जे निवडलेले म्हणजे तुम्ही आणि मी आहोत. Are you understanding now? आपण आहोत. समजतंय का मी काय म्हणतो. See, and then we will be taken up in heaven. आणि मग आपण स्वर्गात घेतले जाऊ. See? हा? Even Joel tells us योएलही आपल्याला सांगतो the sun shall be turned into darkness. सूर्य अंधारात बदलेल. In Joel 2:31, योएल 2:31 मध्ये that which Peter took from that scripture verse while on the day of Pentecost, and he was saying, जे पेत्राने 50व्या दिवशी त्या शास्त्र वचनातून घेऊन पेत्र बोलला, in the last days शेवटच्या दिवसात God will pour out his spirit on all flesh. परमेश्वर त्याचा आत्मा सर्व देह मात्रांवर होतेल. And he adds this also of Joel, that the moon will be turning into blood. आणि योएलनं जे सांगितलं त्याची भर पेत्र तिथेही टाकतो की चंद्र का पडेल, See, and we are reading about, चंद्र hearing about रक्तासारखा होईल.
the moon blood. आणि आपण ऐकतोय ना की चंद्र लाल रक्तासारखा दिसतो. ऐकलं ना आपण, वाचतो ना The आपण, blood moon. ब्लड मून. And Joel 2:31 speaks about the blood moon. योएल 2:31 मध्ये लिहिलंय त्याविषयी ना. And he said, I will show wonders in the sky, he says, Joel says. योएल म्हणतो आकाशात चिन्ह दिसतील, And signs in the earth beneath. पृथ्वीवर खाली चिन्ह दिसतील. Khali. Now I told you about. पृथ्वीवर खाली. आता मी ती चिन्ह बोललो, कुठं काय दिसलं, कुठं काय Say, दिसलं. on the earth many fish are dying and deers are dying and birds are falling. पृथ्वीवर सध्याला काय काय विचित्र चिन्ह दिसतात, कुठे हरण मरतात, कुठे काळे पक्षी दिसतात. And he says blood and fire and vapor of smoke. आणि तो म्हणतो अग्नी म्हणा आणि रक्त म्हणा आणि वाफ म्हणा. And all this I shared with you, this is happening. हे सगळं पृथ्वीवरती चिन्ह दिसतात. मी तुम्हाला आता सांगितलं ना कुठल्या कुठल्या देशांमध्ये काय काय घडतंय. And so there will be the judgment. तर मग न्याय येणार, मग न्याय होणार. When we are taken up in heaven, जेव्हा आपण स्वर्गात घेतले जाऊ, there will be the bema seat of Christ. तिथे ख्रिस्ताचं भीमासन असेल. We'll be judged for our works. आपल्या कामांसाठी आपला न्याय होईल तिथे. And then there will be a party. मग पार्टी, मग मेजवानी. Because it will be the marriage feast. कारण ती लग्नाची Of the मेजवानी Lamb. असेल, कोकऱ्याचं लग्न असेल. We are the bride. आपण त्याची वधू आहोत. Jesus is the bridegroom. येशू आपला वर आहे. See? And we will have a party. आणि तिथे आपली मेजवानी असेल. In the book of Esther, एस्थेरच्या पुस्तकात the king Ahasuerus, अशरस राजा, he has a big party. त्यांनी मोठी मेजवानी केली. When he wanted to get rid of Vasti and wanted to get married to Esther, जेव्हा त्याला वस्ती राणी सोडून एस्थेरशी लग्न करायचं होतं. how long was the party? किती वेळ चालली पार्टी? 6 months. 6 महिने चालली. 6 months was the party. 6 महिने ती मेजवानी चालली. Because they had to be groomed and they had to be all कारण that. तिला सजवणं, तिला रेडी करणं, 6 months. तिची पूर्वतयारी 6 महिने. We say 6 months marriage. 6 महिने Party. लग्नाची, त्या मेजवानीची पूर्वतयारी And party 6 months. आणि मेजवानी 6 महिने. Your marriage we do in the evening and then at night we have reception. इथं आपलं सकाळी लग्न, संध्याकाळी रिसेप्शन. बाकीच्यांमध्ये 4-5 दिवस थोडंसं असं तसं. आणि म्हणतात रात्री सगळं गेस्ट निघून जा. हालेलुया. रात्री सगळ्यांनी आपापल्या घरी जावे. But पण तुम्हाला माहिती आहे, our marriage feast will be nearly 3 years. आपली लग्नाची मेजवानी जवळजवळ 3 वर्ष असेल. How do I know? मला कसं माहित? Because we are going to come back का आपण परत येणार आहोत with Jesus. येशू बरोबर. So that is nearly 3 years we'll be on top. म्हणजे 3 वर्ष जवळपास आपण वर असू. 3 years we'll be having party. 3 वर्ष आपण पार्टी करू. I think so. मला असं वाटतं लग्नाची वराबरोबर वधू मिळेल. And after the party, पार्टी नंतर we will come down आपण खाली येऊ with the Lord Jesus Christ. प्रभू येशू But ख्रिस्ताबरोबर. this time Jesus will come down on the Mount of Olives. पण यावेळेला मात्र येशू ख्रिस्त जैतुनाच्या डोंगरावर येईल. See? And at that time the work of the Gentiles will begin. आणि त्यावेळेला परराष्ट्रीयांचं काम सुरू होईल. 1,44,000 Jews will be sent all over the world to preach Christ. 1,44,000 यहूद्यांना संपूर्ण जगभरात सुवार्ता गाजवायला पाठवलं जाईल. They will be preaching Christ. ते ख्रिस्त गाजवतील. God will still want people to be saved. देवाची इच्छा तरी हीच असणार की लोक तारणाकडे यावेत. Then we will come with Jesus after the marriage party. मग वधू आणि वर लग्न झालं, त्याची मेजवानी झाली की आपण येशू समवेत खाली येणार. And Jesus will land on the Mount of Olives. आणि तेव्हा येशू जैतुनाच्या डोंगरावर येणार. That's what Zechariah 14 says. झकर्या 14 अध्याय म्हणतो. Amen. आमेन. And he will land on the Mount of Olives. जैतुनाच्या डोंगरावर तेव्हा येशू येणार. When he touches the Mount of Olives, आणि जैतुनाच्या डोंगराला जसं येशूचा स्पर्श होईल, the earth will crack. संपूर्ण भूमी तड Mount पडेल. of Olives will crack. जैतुनाच्या डोंगराला तड पडेल, भेगा And there will पडेल, be a big valley. मोठं खोरं होईल. Big valley. मोठं खोर. And it says the water will come forth. आणि पाणी येईल. Springs of water. पाण्याचे झरे येतील. It will cleanse the temple. It will cleanse every area. The Jordan River will be overflowing. यार्देन नदी तुतडी भरून वाहील, मंदिर साफ होईल. And I believe that water will touch even the Dead Sea, and the Dead Sea will become alive. आणि मला असं वाटतं की डेड सीला, मृतसागराला पण ते पाणी स्पर्श करून तो मृतसागर सजीव होईल. And the Bible says like where people will be fishing once again at the Dead Sea. आणि बायबल म्हणतं तसं परत एकदा मृतसागरापाशी लोक मासेमारी करू लागतील. And Jesus will come on this place. आणि येशू या जागी येईल. It's that Megiddo. They call it the Megiddo Valley. मेगेडो. Bible speaks about Megiddo. मेगेडो खोरं बायबल मध्ये त्याला नाव आहे. And that's why they speak about Armageddon.
म्हणून ते war. बोलतात आर्मेगेडॉन युद्ध जे बोललं जातं ना, जगातली माणसंही बोलतात. You know, in 1800 Napoleon visited that place. that 1800 शतकात नेपोलियननी त्या जागेला भेट दिली. valley. Even today when you go to that place, it is a vacant place. आजही त्या जागी तुम्ही गेलात तर ती एक रिकामी जागा आहे. And you know what prophetically Napoleon said? भविष्यवाणीपर रीतीनं नेपोलियन काय म्हणाला माहित आहे? The armies of the whole world can fit in here and fight. संपूर्ण जगाची सैन्य इथे सामावून लढू शकतात. He said that. एवढी मोठी जागा रिकामी. And that place will be used by the devil to fight a war against Jesus. ती जागा सैतान वापरेल येशू विरुद्ध युद्ध पुकारायला. That will be the place where the war will take place. तिथे ते युद्ध होईल. And the war will be such a war. आणि ते असं युद्ध असेल The Antichrist will come with armies, millions of armies. की ख्रिस्त विरोधक करोडो सैन्यांना घेऊन येईल. And Bible says आणि बायबल in Revelation 14:20, प्रकटीकरण 14:20 there will be blood, a pool of blood. रक्ताची तळीच्या तळी असतील. And the height of the blood will be according to the head of a horse. आणि घोड्याच्या डोक्यापर्यंत रक्त असेल. So much blood will be there like a pool of water. इतकं रक्त पाण्याच्या तळ्याप्रमाणे. And it will be for 180 miles long. 180 मैल लांब. See? And then घोड्यांच्या लगामास पोचेल इतके रक्त 100 कोस पर्यंत द्राक्ष कुंडातनं बाहेर आले. see that. प्रकटीकरण 14:19-20. Then मग God will take Satan, देव सैतानाला घेईल. bind him up for 1000 years. त्याला 1000 वर्ष बांधेल. बांधून टाकणार त्याला त्याला बांधेल 1000 वर्ष. for 1000 years. 1000 वर्ष. And then Jesus will rule. मग येशू राज्य करेल. Because the new Jerusalem is going to come down. कारण नवीन यरुशलेम तेव्हा खाली येईल. Then the lamb will sit with the lion. आणि मग कोकरू सिंहासमवेत बसेल. A child will put his hand at the serpent, it will not bite. मग लहान लेकरू सापाला हात लावेल पण साप चावणार नाही. Every Jewish fellow will sit under his fig tree. प्रत्येक यहुदी माणूस आपल्या अंजिराच्या झाडाखाली तेव्हा बसेल. Children will be playing and dancing. मुलं बाळ खेळतील, नाचतील. Because कारण Jesus will show it to the world. येशू जगाला दाखवेल How the world should run. की जग कसं चालवायचं. His law will go forth from Jerusalem. आणि त्याचा नियम यरुशलेमेतनं बाहेर जाईल. There will be peace शांती and joy तेव्हा and plenty. तेव्हा शांती, आनंद आणि भरपूर येईल. Because the devil is bound. कारण सैतान बांधलेला असेल. Are you understanding me? कळतं का मी काय म्हणतो? But why the Satan has to be bound for 1000 years? पण 1000 वर्ष सैतान का बांधायचा? Why? Because का? after 1000 years he will be released. कारण 1000 वर्षांनंतर त्याला सोडणार आहे. He will be released. 1000 वर्षांनी त्याला सोडणार आहे. Why? का? God is a loving God. देव प्रेमळ देव आहे. Maybe God is giving 1000 years for the devil to repent. We don't know. कदाचित देवबाप सैतानाला 1000 वर्ष पश्चाताप करायला देत असेल, आपल्याला काही माहित नाही. That people should not say you didn't allow him to repent. की लोकांनी असं म्हणू नये तू सैतानाला पश्चाताप करायला वेळ नाही दिली. So in that hell at least he will be, there is a chance given for him to repent. त्या नरकात त्याला पस्तावा करायची एक वेळ दिली गेली, संधी दिली गेली. Hell. See, नरकात hell and lake of fire is different. नरक आणि अग्नी सरोवर वेगळं आहे. All those people who disobeyed God from Adam till the rapture are kept in hell. आदामापासून स्वर्गारोहणापर्यंत ज्या साऱ्यांनी देवाचा आज्ञाभंग केला ते कुठे आहेत? नरकात. Temporary. तात्पुरते. After the white throne judgment, पांढऱ्या सिंहासनाच्या न्यायानंतर they will be taken from hell, ते नरकातून घेतले जातील. judged. त्यांचा न्याय होईल. Hell will be locked up. नरक बंद केलं जाईल. Because कुलूप it's a लावलं. temporary place. नरकाला कुलूप लावलं जाईल. ती तात्पुरती जागा होती. Then put in the lake of fire forever and ever. आणि मग त्यांना अग्नी सरोवरात कायमचं टाकलं जाईल. Like today, जसं आज if somebody is a traitor or kills or some murders, एखादा समजा कोणीतरी खुनी आहे, काहीतरी त्यांनी गुन्हा केलाय, he is put on trial, isn't it? तर त्याला म्हणजे ट्रायलवर ठेवतात, घेतात. Trial, a terrorist. एक आतंकवादी समजा, He is put in jail. त्याला जेलमध्ये डांबतात. And then there is a trial. मग त्याची ट्रायल सुरू होते. Say, trial for some time. काही वेळ. But he goes back to the jail. तो जेलमध्ये मात्र परत परत जातो. हा. See, the case is going on. केस चालू होते ना. But he is not sitting at home. He is in jail. तो काही घरी नाहीये, त्याला जेलमध्ये टाकलाय, केस सुरू आहे. After the judgment is passed, न्याय झाल्यावर then he is put in prison. मग त्याला
तुरुंगात टाकलं जाईल. See? Jail is different than, jail. You go to any जेल आणि प्रिझन police station, there is a jail. जसं पोलीस स्टेशनात पण एक जेल असतं ना छोटं, But there is another prison. पण प्रिझन जे असतं, Once you are judged, then you are there for all your life. एकदा का न्याय झाला की आयुष्यभर मग ते प्रिझन. In the same way, तसं hell is just a jail. नरक एक जेल आहे. Why? का? Because people did not accept Jesus as their Lord. कारण लोकांनी प्रभूला आपला प्रभू म्हणून स्वीकारलं नाही. So all those who did not accept Jesus as their Lord, they are in hell. तर ज्या साऱ्यांनी येशूला आपला प्रभू म्हणून स्वीकारला नाही ते नरकात आहेत. पोलीस स्टेशनातल्या बंद खोलीत असल्यासारखे. Trial is going on. केस चालू आहे. Case चालू आहे. White throne judgment. पांढऱ्या सिंहासनाचा न्याय That time, झाला की मग त्यावेळी God will open the book त्याला देव पुस्तक उघडेल, and God will judge. न्याय करेल. You didn't accept Jesus? तू येशूला स्वीकारलं नाही, Take those fellows from hell and put them in lake of fire. मग ह्यांना तिथून काढणार नरकातनं आणि अग्नी सरोवरात टाकणार. Because hell is a temporary abode for the non-believers. Lake of fire is the permanent abode for the non-believers. नरक अविश्वासू लोकांचं तात्पुरतं स्थान आहे. अग्नी सरोवर अविश्वासू लोकांचं कायमचं स्थान आहे. Are you understanding now? कळतं का मी काय म्हणतो? And grave is completely different, okay? आणि ग्रेव Grave. कबर अगदी वेगळी आहे. हा, सगळं मिक्स करतात. आपल्याकडे कबर, hell, Gehenna, all three are same this way. आपल्याकडे कबर आणि नरक आणि गेहेना सगळं एकच म्हणतात. No, no. Grave is different. आपल्या म्हणण्याने काही होत Grave नाही. even believers go. कबरेत बिलीवर पण जातात. हा. अपना कहना नहीं चलता सर. Graves, unbelievers and believers go. Hell, unbelievers go. Gehenna, unbelievers go for eternity. कबरेमध्ये अविश्वासू विश्वासू सगळे जातात. नरकामध्ये अविश्वासू जातात, Temporary. तात्पुरते. गेहेन्नात अविश्वासू कायमचे जातात. हा, आता समजलं बाबा. कळलं? Easy आहे. कळलं का? कळलं नाही तर लिहून ठेवा. Yes. Like there is heaven for eternity. तसं सनातनासाठी स्वर्ग आहे. There was paradise. सुखलोक होतं नंतर Temporarily. तात्पुरतं. Heaven स्वर्ग eternally. कायमचं. After 1000 years, 1000 वर्षांनी the devil's chain will be removed सैतानाची साखळी सोडली जाईल and he'll be let out. आणि जिप्र कुत्र सोडा गवाई. We will see whether he repents. मग बघायचं तो पस्तावा करतो का. What do you say? काय म्हणणार तुम्ही? Whether he will repent? तुमचं काय मत आहे? हा. सैतान पश्चाताप करेल? तुम्हाला कसं माहिती आहे? इतकं चांगलं ओळखता त्याला? मैं इतनी जान पहचान है आपकी उसके साथ. I say Bible says it राजा बायबल बोलता है that he will not repent. की तो पश्चाताप करणार नाही. Say because कारण Revelation 20 says he will raise the biggest army. प्रगटीकरण 20 मध्ये लिहिलंय तो सगळ्यात मोठं सैन्य उभं करणार आहे. Start deceiving more people. आणि वाढत्या प्रमाणात लोकांना फसवू लागणार. That will be the final battle of Satan. आणि सैतानाचं ते सरते शेवटचं युद्ध असतं. Bible says he will gather troops like the grains of the sand. आणि बायबल म्हणतं की धुळीचे कण आहेत ना जसे तसं तो सैन्याच्या सैन्य उभं करेल. He will be in the forefront. आणि पुढे सैतान स्वतः असेल. He will say, let us go to Jerusalem. आणि तो म्हणेल चला येरुशलेमेला. Because Jesus will be ruling from there. कारण येशू येरुशलेमेतून राज्य करणार आहे. Bible says it. Revelation 20, read it at home. घरी तुम्ही प्रकटीकरण 20वा अध्याय वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. He takes that troop to Jerusalem. त्या सैन्याला तो येरुशलेमेला नेईल. But that is not a very big battle. पण ते काही मोठं युद्ध असणार नाही. Final battle is not the biggest battle. शेवटचे युद्ध सगळ्यात मोठं नाही. Armageddon is the big battle. आर्मेगेडॉन सगळ्यात मोठं युद्ध. But final battle, पण शेवटचे युद्ध Jesus will show, येशू दाखवेल. I don't only fight natural battle, I can fight spiritual battle. मी फक्त नैसर्गिक युद्ध लढत नाही, मी आध्यात्मिक युद्ध लढतो. He will just do, you know what he'll do? तो फक्त काय करेल? All alone in Jerusalem. एकटा येरुशलेमेत. He will, before him the army is there. त्याच्या समोर सगळं ते सैन्य असेल. Satan is there. सैतान असेल. You know what Jesus will do? येशू काय करेल माहित आहे? And everyone will be destroyed. आणि सगळ्यांचा नाश होईल. येशूने फुंकर घातली. There is no war. युद्ध नाही. Finally Jesus wants to show. शेवटी येशूला हेच दाखवायचं आहे. Forget the natural battle, my breath is enough for you. नैसर्गिक युद्ध सोडा,
माझा श्वास माझी फुंकर वास आहे तुला. But when he blows, पण जेव्हा तो फुंकर घालेल he will see that Satan does not fall. तो हे बघेल की सैतान पडू नये. He will catch him त्या सैतानाला तो धरेल and say, आणि म्हणेल your judgment is pronounced now. तुझा न्याय आता पुकारला. 1000 years I gave for you to repent. 1000 वर्ष मी तुला पश्चाताप करायला दिली. You didn't repent. तू पश्चाताप केला नाही. Throw him in the lake of fire. त्याला अग्नी सरोवरात टाका. And he'll be thrown in the lake of fire. आणि मग तो सैतान अग्नी सरोवरात टाकला जाईल. Are you understanding now something? कळतं का आता? थोडं तरी कळतं का मी काय म्हणतो? Did you understand the history of man at least? माणसाचा मानवाचा इतिहास थोडा लक्षात यायला लागला. Just a gist of it I gave you. थोडी झलक देतोय मी तुम्हा लोकांना. That you may know मी तुम्हाला कळावं what you have to expect. काय आशा ठेवायच्या पुढं. Are you understanding? कळतं का मी काय म्हणतो? So don't be scared of tribulation. तर संकटाला घाबरू नका. It will happen. संकट होतील. But he will give you strength. तो तुम्हाला शक्ती देईल. And Jesus will come for you. आणि येशू तुमच्यासाठी येईल. And we will go with him. आणि आपण येशू बरोबर जाऊ. Praise the Lord. आमेन. Let's all stand up. सगळ्यांनी कृपया उभे राहा. Now I'll pray for those who are sick. आता जी माणसं आजारी आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करेन. Are you ready? तयार आहात? Whatever problem you have, sickness you have, just place your hand on that affected part. जी काही तुम्हाला समस्या आहे, आजार आहे, जो काही त्रास आहे, त्या भागावर आपला हात ठेवा. And Jesus will touch you. येशू तुम्हाला स्पर्श करेल. This Jesus who is Savior and Lord will touch you. हा येशू जो आपला तारणारा आणि प्रभू आहे, तोच तुम्हाला स्पर्श करेल. And heal you. आणि आरोग्य देईल. Are you ready? तयार आहात? Thank you, Father. धन्यवाद देवा. Thank you, Master. धन्यवाद माझ्या स्वामी. Loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय बापा, these are the people, हे लोक आहेत, your people. तुझे आहेत. They need healing, Lord. त्यांना आरोग्याची They need गरज blessing, आहे. Lord. त्यांना आशीर्वादांची You गरज आहे. have to touch them, O तू Master. त्यांना स्पर्श केला पाहिजे You प्रभू. have to touch them. तू त्यांना स्पर्श केला You have पाहिजे to प्रभू. become alive for them तू now. त्यांच्यासाठी जिवंत झालं पाहिजे You have आता. to come down with your power. तू तुझं सामर्थ्य घेऊन आता खाली And आलं you have to पाहिजे. heal my people. आणि माझ्या लोकांना तू आरोग्य दिलं पाहिजे. Every sickness, प्रत्येकाचा every disease, रोग. I command you in Jesus' मी name. आज्ञा करतो येशूच्या नावात. Leave. सोड. Leave the people in Jesus' name. सोड या लोकांना येशूच्या नावात. Leave the people in Jesus' name. सोड लोकांना येशूच्या नावात. Every pain, I curse you in the name of Jesus. प्रत्येक वेदनेला येशूच्या नावात मी शाप देतो. In the name of Jesus, leave. येशूच्या नावात सोड. Every diabetes, I curse you in Jesus' name. मधुमेहाला मी येशूच्या नावात शाप देतो. Every blood pressure, I curse you in Jesus' name. रक्तदाबाला येशूच्या नावात मी शाप देतो. Every pain, I curse you in Jesus' name. प्रत्येक वेदनेला येशूच्या नावात मी शाप देतो. Every ulcer and tumor, I curse you in Jesus' name. अल्सरला ट्यूमरला येशूच्या नावात मी शाप देतो. Every kind of sickness, I curse you. प्रत्येक प्रकारच्या आजारांना मी शापित करतो. Leave my people in Jesus' name. येशूच्या नावामध्ये सोड. Every witchcraft power, सर्व करणीचं every सामर्थ्य, demonic power, सैतानी शक्ती I curse you in the name of मी Jesus. शापित करतो तुला येशूच्या नावात. Leave, सोड. leave, सोड. leave, सोड. leave सोड. in Jesus' name. येशूच्या नावामध्ये In Jesus' सोड. name. येशूच्या नावामध्ये Come सोड. on, you also say it. तुम्ही पण बोला. Yes, sickness, leave me. म्हणा आजारांनो मला सोडा. In Jesus' name. येशूच्या नावात मला सोड. There is a corporate anointing here. एकत्र मिळून आलेला अभिषेक इथे आलाय. When there is a corporate anointing, it is very effective. आणि एकत्रित मिळून आलेला अभिषेक फार प्रभावशाली असतो. So say it now. तर आता तुम्ही बोला. Sickness, leave me. म्हणा आजारांनो मला सोडा. In Jesus' name. मला सोड येशूच्या Every नावात. complication, leave me in Jesus' name. प्रत्येक आजार बाजार सोड मला येशूच्या नावात. Every demonic oppression, leave me in Jesus' सैतानी name. शक्ती सैतानी दबाव सोड मला येशूच्या नावात. Every depression, leave me in Jesus' name. नैराश्य डिप्रेशन सोड मला येशूच्या नावात. Every uncleanness, leave me in Jesus' name. अशुद्धता सोड मला येशूच्या नावात. Leave. सोड. Leave, सोड. leave सोड. in Jesus' name. येशूच्या नावामध्ये In सोड. Jesus' name. येशूच्या नावात. Every curse, leave me in Jesus' name. प्रत्येक शाप येशूच्या नावात मला सोडून जाऊ Every दे. fear, leave me in Jesus' name. सगळी भीती येशूच्या नावात मला सोडून जाऊ दे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Now I pray. आता मी प्रार्थना Let your करतो. hand come upon them तुझा now. हात त्यांच्यावर आता येऊ दे. Bless my people. माझ्या लोकांना आशीर्वादित कर. Bless my people. माझ्या लोकांना आशीर्वादित कर. Bless them financially. त्यांना आर्थिक रीतीने And आशीर्वादित कर. materially. त्यांना भौतिक रीतीने आशीर्वादित कर. Every area of their life. प्रत्येक भागात जीवनात त्यांना आशीर्वादित And कर. set them free. आणि त्यांना मोकळं कर. In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी म्हणतो. Amen and amen. Praise God.